प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण आयएमपी क्वेश्चन सिरीज मधला 12वा प्रश्न पाहतो आहोत। तर प्रश्न असा आहे, व्हॉट आर एडी करंट्स अँड व्हॉट आर इट्स ऍप्लिकेशन। मग काय आहे एडी करंट आणि काय आहेत त्याचे ऍप्लिकेशन। तर आपल्याकडे असा एक मेटल ब्लॉक आहे आणि हा मेटल ब्लॉक समजा याच्या जवळ आपण मॅग्नेट आणला किंवा त्याच्यापासून दूर नेला तर काय होईल, जर याच्या जवळ आणला तर फ्लक्स वाढणार आहे। फ्लक्स वाढल्यानंतर तिथं करंट इंड्यूस्ड होणार आहे आणि जेव्हा याच्यामध्ये असं सर्क्युलेटिंग करंट इंड्यूस्ड होणार आहे या मेटल ब्लॉक मध्ये, तर त्याला म्हणायचं की एडी करंट। म्हणजे हा इंड्यूस्ड करंट आहे। फक्त जेव्हा बल्क पीस ऑफ मेटल मध्ये जो इंड्यूस्ड करंट जनरेट होतो तर फ्लक्स कमी झाल्यामुळं किंवा जास्त झाल्यामुळं, हा जर आपण मॅग्नेट दूर नेला तर फ्लक्स कमी होणार आहे आणि मग हा जो सर्क्युलेटिंग करंट आहे कुठं, तर सर्क्युलेटिंग करंट इंड्यूस्ड इन ए मेटल ब्लॉक when it is placed in a change in magnetic field। किंवा उलट केलं की आपण हा ब्लॉक त्या फील्ड मध्ये ब्लॉक फिरवला तरी पण सर्क्युलेटिंग करंट इंड्यूस्ड होणार आहे आणि त्यालाच काय म्हणायचं, एडी करंट। समजलं का मग? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ एडी करंट? द सर्क्युलेटिंग करंट इंड्यूस्ड इन ए मेटल ब्लॉक when it is kept in a change in magnetic field, that current is called as eddy current। समजलं? त्याचे ऍप्लिकेशन काय काय आहे? पहिलं डेड बीट गॅल्व्हनोमीटर, दुसरं आहे इंडक्शन मोटर म्हणजे स्पीडोमीटर जो असतो ना वाहनांचा, तर त्याच्यामध्ये हा तुमचा एडी करंट वापरलेला असतो इंडक्शन मोटर मध्ये। त्याच्यानंतर इलेक्ट्रिक ब्रेक्स जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा एडी करंटचा उपयोग होतो। आणि चौथं इंडक्शन फर्नेस, म्हणजे तुम्हाला फॉर मेल्टिंग दी मेटल, जर धातू वितळायचा असेल तर त्याच्यासाठी इंडक्शन फर्नेस वापरतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा एडी करंट वापरतात। समजलं का? जर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स। थँक्यू व्हेरी मच।